यांच्याकडून देण्यात आलेले आहेत त्याबद्दल मी नक्कीच एमबी स्पोर्ट्स मात्र ब्रदर स्पोर्ट्स यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. वेलकम कल्पेश, हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्र तुझं. म्हात्रे ब्रदर्स हे नाव नाही ब्रँड आहे आणि एमबी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कल्पेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम कल्पेश दादा, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर 10,000 रुपये देखील आलेले आहेत नचिकेत घरात यांच्याकडून. चला मॅन ऑफ द मॅच हसन यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच कोणत्या हस्ते दिला जाईल? भावेश पुणेकर. कल्पेश दादा आल्यात तर त्यांनाच विनंती करेन की आपण यायचं मॅन ऑफ द मॅच देण्याकरता. म्हात्रे ब्रदर्स शॉप मधून आलेलं हे मेडल आणि मॅन ऑफ द मॅच ची ही आयोजकांकडून आलेली ट्रॉफी आणि रोख रक्कम 10,000 रुपये. कल्पेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दिले जात आहे. हा मॅन ऑफ द मॅच गेलेला मॅच जिंकवला. 10,000 रुपये नचिकेत घरात. म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स मधून आलेला हा मेडल आणि मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी. हसन करता जोरदार टाळ्या. अक्षय टॉस देखील आपण करूया लगेचच. कल्पेशला तिकडे थांब, कल्पेश थांब 2 मिनिटं तिकडेच. अक्षय 11 आणि क्रिस 11 मिरर टीम कॅप्टन आलेत का लवकर या टॉस करण्यासाठी? नक्कीच हसनला एकच प्रश्न विचारेन. खूप दिवस शिवतेज संघाचा स्ट्रगल राहिलाय. एक मॅच अगोदर देखील हरला होता. आज खूप मी म्हणेन खूप दिवसानंतर या ट्रॉफीची वाट पाहत होता. ती ट्रॉफी आता क्रमांक 3 तरी फिक्स झालेली आहे. टॉप 3 मध्ये गेलात. थैंक यू बोलूँगा इस टूर्नामेंट जिन्होंने ऑर्गेनाइज किया और थैंक यू बोलूँगा मेरी पूरी टीम को जिन्होंने ये सब पूरा एफर्ट्स डाला. जो पहले दिन हम लोग हार गए थे और उस हार का मतलब कि हम लोग को एक था कि हम लोग को जीतना था. वो 1 बॉल 6 में मेरे को एक 6 मारा, उसका दुख था. लेकिन इस बार था कि हम लोग ऊपर आए हैं और हमको जीतना ही है और हमने ठाना था कि हम जीत के ही दिखाएंगे. भले हमको वो कुछ भी मिले, तीसरा मिले या दूसरा मिले या पहला मिले, बट हमको अंदर जाना ही है. और पूरी टीम को थैंक यू और पूरे ऑर्गेनाइजर को थैंक यू और थैंक यू. थँक्यू हसन. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. टॉस कधीच झाला होता भारत सर यांचा झालाय का टॉस? अक्षय 11 यांचाच मी तुला म्हणतो. अक्षय 11चा. अक्षय 11 आणि क्रिस 11 मीरा रोड दोन्ही टीम कॅप्टन लवकर या. अक्षय 11 आणि क्रिस 11 मीरा रोड टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पोलीस दलाजवळ मला वाटते राखीव खेळाडू नाही आहे त्याच्यामुळे त्यांची नाव आपल्याला इथेच विचारावी लागतील. बॉलरचं नाव काय साहेब? बॉलरचं नाव काय? आणि अक्षयसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी अक्षयला 200 रुपये. समालोचन कक्षामध्ये करतो बदल. इन्व्हाइट करतो कॉम्बॉक्स मध्ये महाराष्ट्राचा एक गोड आवाज मिस्टर संदीप गावड यांना. चला यायचं आहे. क्रिस 11 मिरारो टीम कॅप्टन. हर्ष टॉस करतो का तू? आला. क्रिस 11 मिरारो टीम कॅप्टन आलेत. अक्षय 11 अक्षय 11 टीम कॅप्टन. तू खेळतोस का? सूरज मेहता. सूरज मेहता. सूरज मेहता यांनी यायचंय लगेच टॉस करण्यासाठी. सूरज मेहता प्लीज लगेच या टॉस करण्यासाठी. अक्षय खेळतोय. सूरज मेहता टॉस करण्यासाठी या. कोणाला 500 रुपये आहेत? विनेश साठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. रवी वाघमारे यांच्याकडून. धावत आहे लवकर, धावत आहे. महाराष्ट्र पोलीस दल खरोखरच भरपूर बिझी शेड्यूल असतो. जितका वेळ ते आपल्या कुटुंबियांना देत नाही, आपल्या परिवाराला देत नाहीयेत, त्याहून अधिक वेळ ते आपल्या रक्षणासाठी नक्कीच उभे असतात. असे महाराष्ट्राचे पोलीस आज आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. कौतुक असेल कारण मित्रांनो या परिसरामध्ये ज्या काही स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाला संधी द्यायला हवी. कारण कुठेतरी तो एक क्षण, तो एक आनंद क्रिकेट खेळण्याचा नक्कीच ते दिवसभरात कुठेतरी प्रॅक्टिस करत असतील काही पोलीस दल, मात्र तो एक आनंद त्यांना नक्कीच या ठिकाणी दिला जातोय ॲडव्हेंचर बॉईजच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाते. रॉंग एंड थ्रो पाहतो आपण या ठिकाणी. इथे काही धावा अधिक मोजाव्या लागतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झाले. चला कॅप्टन आलेत का? मात्रपदाचे प्रोप्रायटर कल्पेश दादा म्हात्रे यांनाच विनंती केली की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
महाराष्ट्र पोलीस दलची मॅच आहे आणि पोलीस पाटील देखील जॉईंट असतील कॉमेंट्री करण्याकरता, म्हणजे सर्व पोलीस आपल्याला पाहायला मिळते. चला 6 ओव्हरचा मॅच आहे आणि 4 बॉलरचा वापर, सेम रूल्स. निधी स्पोर्ट आणि ॲडव्हेंचर बॉयज असा टॉस आहे. चला क्रिस 11 मीरा रोड, निधी स्पोर्ट असा कॉल, ॲडव्हेंचर बॉयज आलाय. डिसिजन फक्त सांगायचं आहे, डिसिजन पेंडिंग आहे. तर दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय अक्षय 11, टॉस जिंकलाय, डिसिजन पेंडिंग आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थोडस मनोरंजन त्या ठिकाणी केलं गेलं, कारण या ठिकाणी काही विकेट प्राप्त केली गेली, अप्रतिम विकेट प्राप्त केली. जवळपास 500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजावर लावलं गेलं होतं प्रत्येक षटकारासाठी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12. चेतन मात्रे यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन असं नसतं वा. चेतन मात्रे साहेब या व्यासपीठावर बसून घ्या आपण. महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय कलनिग्रहाय. लक्षात ठेवा, बरेच जण पोलिसांना घाबरतायत, मात्र चांगल्या माणसाच्या नेहमी पाठीशी असतात आणि वाईटांच्या नक्कीच विरोधात असतात पोलीस दल. हे लक्षात ठेवा, ते आपल्या रक्षणासाठी आहेत. आपण जर काही चुकीचं केलं तर मात्र त्यांच्यापासून आपल्याला घाबरावं लागतं, पण आपण काही चुकीचं केलंच नसेल तर ते आपल्या पाठीशी असतात. कॅच होईल का, कॅच होईल का, सांभाळा सांभाळा, वॉट कॅच, जबरदस्त कॅच, मात्र चेंडू नो आहे. कॅच अफलातून घेतला हा, मात्र चेंडू नो घोषित केलाय पंचांना. अशाच प्रकारे चोरांना देखील पकडतायत, जे चोर लुटेरे असतात त्यांना देखील अशाच प्रकारे पकडतायत. लक्षात ठेवा, जीवाची पर्वा न करता. मोठा फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं, इथे देखील सांभाळा, स्वतःला सांभाळा, घाई करू नका, स्वतःला सांभाळा. हे कारण हे मैदान पूर्णतः लेवल नाही आहे, मैदानाची बंधारे आहेत, कारण मालकीचं मैदान नाही आहे आपल्या लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण ते JCB न बंधारे फोडू शकत नाहीयेत, तर स्वतःला सांभाळा. धावसंख्या 20. ऑन साइडला जबरदस्त फटका, कडक 1 बाउन्स. चौकार की षटकार, षटकार आहे का, ओके 6 धावा षटकार. याच्यासाठी बक्षीस का लागत नाही षटकाराला. रोहितने यायचंय, रोहितने जो कॅच पकडला त्यासाठी 100 रुपयाचं जे पारितोषिक आलं होतं ते आलाय. रोहित निकम या इकडे. प्रशांत जाधव जंगली यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. दुसरी माहिती अक्षय साटम तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धावा झाल्यात 27. विजय रजा घेत आहेत, थँक्यू. तो आलास मित्र, धन्यवाद. चला यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं या स्पर्धेसाठी MB स्पोर्ट्स, मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्याकडून जे मेडल्स दिलेले आहेत त्याबद्दल मी नक्कीच MB स्पोर्ट्स यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि MB स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कल्पितजी मात्रे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय ॲडव्हेंचर बॉयज चंद्रपडा यांच्या वतीनं. कॅमेरामॅन दिलीप, आपला मुख्य कॅमेरा जो आहे तो मुख्य VIP डायरेक्शन वळवायचा आहे. थँक्यू कल्पेश. या स्पर्धेला आपण मेडल दिलंस त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. महाराष्ट्राचे महावस्त्र, मायेची शाल, सन्मान चिन्ह देऊन कल्पेश यांचं स्वागत केलं जात आहे. असंच सहकार्य प्रत्येक वर्षी मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्या वतीनं मिळत राहावं अशी आम्ही आशा बाळगतोय आणि पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय मी MB स्पोर्ट्सचं. थँक्यू कल्पेश, धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या पलकावर झाली आहे ती म्हणजेच तब्बल 32 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो 3. अशोक साहेब आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. शॉट बॉल, कॅच मात्र आता तो निसटला गेला. प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. महाराष्ट्र पोलीस आपण जर्सीवर नाव पाहू शकाल. ऑन साइडला मागे प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहेतच. अमर सर आहेत त्या ठिकाणी, अमर साहेब आहेत. थोडस त्या ठिकाणी तो चेंडू गॅदर करताना त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अशोक साहेबांना थोडीशी दिक्कत झाली. 3 धावा इथे कंप्लीट धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 36.
इथे फटका चांगला आहे, शतरक्षक तिथे नव्हता, गॅप मधून हा चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. एक चेंडू अजून शिल्लक आहे. 42 धावा. हा एक आणखीन असेल षटकार. अशा खेळाडूंची वर्णी का लागत नाहीये निधी स्पोर्ट्स या टीम मध्ये. अंतिम षटक. शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे तब्बल 48 धावा. 48 लॉस ऑफ 3 विकेट. ऍडव्हेंचर बॉयज नोटचा इशारा पंचांचा या ठिकाणी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि इथे 3 धावा. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेल्यापैकी थोडीशी खराब तिथे पाहायला मिळते. सगळ्यात म्हणायचं गेलं तर तुम्ही जीन्स पॅन्टवर साहेब खेळताय त्याच्यामुळे तो चेंडू पकडायला तुम्हाला त्रास होतोय. ट्रॅक तुम्ही जर यूज केले असतात तर कदाचित तो चेंडू व्यवस्थित तुम्हाला फील करता आला असता. तांडेगल क्लिंग बोल्ट चांगला चेंडू हाताळला गेला. इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. मिस्टर प्रथमेश परतीच्या मार्गी आउट. फुल ऑफ लाईन मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. प्रोडक्शनला फिल्डर आहेत. चांगला थ्रो. 2 धावा. 57 धावा फलकावर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या इनिंग मधील. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जात आहे. एकच धाव. शेवटचा चेंडू असेल. 58 धावा फलकावर. इथे पुन्हा एकदा सिंगल डबल मध्ये क्विकली कन्वर्ट केलं जात आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांची इनिंग या ठिकाणी संपली गेली. 4 षटकांच्या अखेरीस महाराष्ट्र पोलीस दल यांच्या समोर टार्गेट सेट केला आहे. ऍडव्हेंचर बॉईज या टीम तब्बल 60 धावा करायच्या आहेत 24 चेंडू मध्ये. या 61 धावा करायच्या आहेत 24 चेंडू मध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. त्यानंतर येऊया आपण या पुढच्या इनिंगच्या दिशेनं. समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक महाराष्ट्राचा एक गोड आवाज संदीपजी गाभण यांना. चर्चा नावाची आई खरोखर चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर. थँक्यू सो मच ऋषी. सर्वांचंच पुन्हा एकदा आज फायनल डे मध्ये स्वागत असं. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024चा हा रणसंग्राम आणि आज बिग मेगा फायनल चा दिवस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. हे सत्र दुपारचं आहे. मॅच सुरू होतोय. आपले 2 पोलीस दलातील खेळाडू उतरतोय. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. घेऊले आहेत अक्षय पाटील. अर्थातच आमच्यापर्यंत माहिती देतील ती. ओहो
चांगला बॉल, पहिलाच बॉल गोलंदाज रोशन डेरे, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, खर तर एक डिसिप्लिन असा खेळाडू आहे रोशन डेरे आणि त्याच्या हातामध्ये आज चेंडू बघायला मिळतोय. पोलीस दलातील कर्मचारी आज इथे गेल्या पहिल्याच बॉलवर पहिलाच चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसरा चेंडू खेळत असताना त्रिफळा उद्देश होतो त्यांचा. विकेट डाऊन, लागला पहिला धक्का, गॉन. पोलीस दलातील जे खेळाडू आहेत त्यांच्या नावं सुद्धा आमच्यापर्यंत अक्षय तुम्हाला पोहोचवायचे आहेत. अर्थातच काही पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची नावं आमच्यापर्यंत आहेत, मात्र सर्वांचीच नावं आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत नाही. शेखरजी पवार या ठिकाणी दाखल झालेत क्रमांक 3 वर खेळण्याकरता. ओहो, शेखर पवार यांनी पॉवर दाखवली, पहिल्याच बॉलला खेळून काढलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा ते पूर्ण करतायत. थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलंय. लक्ष आहे 61 या धावसंख्येचं. पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी उतरली होती, परंतु ती सफल ठरली नव्हती. आता हा फुल टॉस बॉल होता, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता बॅटर धावत आहेत. अमित म्हात्रे या ठिकाणी पारितोषिक लावत आहेत. वाईट बॉल करता 3 वाईट करता 100 रुपये. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता शेखर पवार यांना, ते बाद होत आहेत. लागलाय दुसरा धक्का, 2 गडी बाद. धावफलकावर धाबा आहेत त्या 4. थँक्यू सो मच. आता आणखीन एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू येत आहेत. अमर स्ट्रायकिंग कडे सचिन आणि अमर सचिन स्ट्रायकिंग कडे आणि पहिलाच बॉल खेळत असताना अंदाज त्यांना बांधता येत नाही. ते सुद्धा त्रिफळाशीत बाद होत आहेत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या 3 गडी बाद 4. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 57 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 57 धाबा. आहे नवाबशाही रुबाब त्याचा त्याच्या नावात आहे ओ आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग. मोहनभाई पाटील एकटाच. गिरीश करता सुद्धा आता पारितोषिक येतोय. लगातार 3 चेंडू जर त्यांनी वाईट टाकले तर त्यांच्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक अमित म्हात्रे यांच्या सौजन्याने दिलं जाईल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरले. हो, फाईट बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 5 वर. आमचे मित्र सध्या खेळतात मैदानाच्या आतमध्ये. गणेशपुरी येथून बिलॉंग करतायत आणि चांगला फटका त्यांच्या बॅट मधून. बघूया किती धावा मिळतील या चेंडूवर. मिळत आहेत 4 धावा. चौकार. पुढचा बॉल पुन्हा त्याच दिशेने चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतील काय? फक्त 1च धावेवर ते समाधान मानताय. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 10. लगातार 3 वाईट करता अमित म्हात्रे आणि रवी वाघमारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. वाईट बॉल 1 आलाय. विरेश करता हे पारितोषिक आहे. दुसरा टाकलाय. वाईट बॉल दुसरा टाकला गेलाय आणि आता जर वाईट टाकला तर अर्थातच पारितोषिक मिळवतील विरेश हे खेळाडू. धावसंख्या पोहोचली 11 वर. वाईट बॉल. ओ
आणि 100 रुपये 200 रुपयाचा मानकरी ठरला विरेश. आता एक चांगला बॉल, धावसंख्या धावफळकावर लागली आहे ती 11 धावा. पुढचा बॉल कडक फटका, चेंडू हवेत होता, चेंडू लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, मिळतात धाबा 4. हा लाई शानदार दमदार चौकार. ए दोस्ती यारीत बाजीगर, यारांची यार ते दिलदार. ए दोस्ती यारीत बाजीगर, यारांचे यार ते दिलदार. पुढचा बॉल स्कोअर कट केलं जातं या चेंडूला. 1 धाव पूर्ण, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत, 2 धावा होत आहेत पूर्ण. धाव संख्येत होतोय बदल, धाव संख्या झाली आहे ती 17. आदरणीय निशिकांश म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. पुढचा बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि आता धाव संख्या पोहोचली, पाहूया किती धावा चालू आहेत. आय थिंक स्कोर इज 21. 2 षटकं समाप्त झालेत, धाव संख्या 21. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 45 12 चेंडूंमध्ये अजूनही 40 धावांची गरज. गोलंदाज मार्गावर गोलंदाज आलाय. संयम आलाय. संयमाचा स्लोवर वन चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. निशिकांश म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. याआधी ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार त्यांनी सांभाळलाय. खूपच जुने शांत कार्यकर्ते, एक चांगलं काम त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये वेलकम वेलकम वेलकम. निशिकांश म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालं. स्वप्नीलजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हा चेंडू बॅटरने खेळून काढलाय 1 धाबे करता आणि खास करून गणेशपुरी वज्रेश्वरी पट्ट्यातील खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडे आहेत. नवीच चांगला तडाखा त्यांचा असतो, खूप चांगला स्वभाव त्यांचा. सध्या नॉन स्ट्राईक इन कडे वाट बघतायत. 1 चौकार तर त्यांनी खेचलाय. धाव संख्या सध्याच्या घडीला आहे ती 26 धाबा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1च धाव, स्ट्राईक रोटेट करतायत. हे फक्त मनोरंजन व्हावं, करमणूक आणि थोडासा विरुंगळा, कारण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नसतं. कधी कधी 24 तासन तास त्यांना फक्त ड्युटीवर लक्ष केंद्रित करावं लागतं. ज्या अकस्मात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि आपल्या सुरक्षिततेकरता चांगलं काम करणारे आज पोलीस दलातील हेच कर्मचारी खेळाडू म्हणून द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये उतरले. मनोरंजनाचा हा मॅच असेल, म्हणजेच आपण जर बघितलं तर या मॅच मध्ये कोणाचं पारड चढ होईल हे काही सांगता येत नाही. आरामात 1-1 धाव पूर्ण करतायत. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव संख्या 29. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. डाऊन द लेग व्हाईट बॉल असेल हा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 30 बरोबर जिंकण्याकरता 31 धावांची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 4 चेंडू 31 धाबा. काय घडलंय, 1-1 धाव आरामात पूर्ण करतायत. थकलेत, कारण आज जर बघितलं तर मोठी जबाबदारी असते त्यांच्यावर. सर्वांच्या रक्षणाशी पुढे येऊन चौक देण्याचं काम केलंय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1च धाव. 1च धाव्यानिशी धाव संख्येत बदल होतोय. धाबा लागल्या जात आहेत त्या 32. पुढचा बॉल मोठा फटका असेल काय, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार जातोय. षटकार येतोय. 6 धाबा, सिक्सर. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या 38. म्हणजेच एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. मोठा फटका. 1 धाव पूर्ण केली नाही. 1 धाव पूर्ण करता नाही केली. अर्थातच या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकरता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. चांगला खेळ
आणि जेव्हा त्यांना मिळते वेळ तेव्हा ते आपलं प्रदर्शन करण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. मित्र परिवाराप्रमाणे ते राहत असतात, त्यांचा अभिमान वाटतोय आणि इथे स्वागत